हॅलो गाईज, वेलकम टू 1 मिलियन सबस्क्रायबर्स चॅनल. जो कधी चालू होईल आम्हाला पण नाही माहित. माझं चांगल्या फोनची क्लॅरिटी आहे, तुमचं तसंही 1 मिलियन चालत नाही. आम्ही अजून चालू नाही केलंय. दादा पहिले घे. ही बघा लपली अशी जाऊन कोपऱ्यात उभी राहिली ब्रिज कडे. अगं काकी ही बघा सगळे गाऊन घालतात त्याच्यात काय? बस गाऊन सगळे घालतात. हा तर बंद कर. कुठे काम वाली वाटते का? ती ज्या पद्धतीने पदर घेते त्या पद्धतीने आणि तशी ती साडी फुलणार आहे फुलणारच आहे जराशी. ती. फुललेले रे ये चल, शाणी झाली, चल. चल काही रोज साड्या दिसायला लागले तर मग रमेश बरं होईल, ताप तरी कमी देशील. हे ना मग रोज आपण एक एक जणांचं शूट करू. हे घे घे चल. इतक्या बांगड्या. काय तुझं घेऊ की माझं घेऊ ग? ठीक आहे. संध्याकाळी माझं किती पण आहे. संध्याकाळी किती वाजता या? हा संध्याकाळी रात्र होणार, लेट होणार. मी तुला बाबतीत वेळी असेल मला आणि सौरभला माहिती ना, तुला काय धड समजतं. हो काहीच नाही. भंडारा घेऊन येताना तू घेऊन येत असतो. हो मग अरे चल बाय बाय. चार तास हे बसायचं बघ. साडीमध्ये. ब्राजी ब्राझील नाही म्हणाला. मोठे मोठे कानातले पण घालायला लागले. हो ब्राजीची मोठे मोठे कानातले घालायला ब्राझील लागली मोठी म्हणजे काय ग? नाही म्हणजे मी सगळं घेते पण मी घालायची हिंमतच होत नाही माझी. एवढं सगळं मला आता पण हे रेडी व्हायचं म्हणजे ते कुठं तर पाहिल्यासारखे वाटतंय पण ते ए, ऋतुजा ताईची. मला घरी सोडतो का? मला पण तेच वाटतं. आता 10 वाजता इथं ये. किती वाजले? मी घरी जाते. हा शांत शांत तिची निघालं तर निघायचं. रस्त्यात म्हणजे तिथं टोल नाक्याची इथं थांबायला लागेल. नको थांबू रे. चल मग नेटवर्क नाही बोलू. तर म्हणजे आता आम्ही चाललोय जेजुरीला. अजून मी रेडी नाही झाले, माझं रेडी होणं बाकी आहे. मी साडी नेसण्यासाठी इथे आले होते. तर अर्चना की मला साडी नेसवली आहे. आता मी घरी नथ विसरले, त्याच्यामुळे आम्ही परत घरी जाणार आहोत. नथ विसरले, बॅग विसरली. तुम्हाला वाटतं मीच फक्त चावी विसरतो, पण ही बघा नथ विसरले, बॅग नाही विसरले, नथ विसरले. ते मी घेईन. मला कोणी सांगितलंच नाही नथ लागते ते. आता काकी बोलली की अगं नथ सगळ्या पण घे. गोष्टी सांगावे लागतात. लहान आहेस तू, लग्न झालंय तुझं. लग्न झाल्यानंतर पण बऱ्याच गोष्टी सांगायला लागतात ना. हे असं करायचं तसं काय. आता आम्ही जातोय आम्ही दोघंच, मग सांगणार कोणी होतं का आमच्या सोबत? तरी मी सगळी तयारी केली. मग त्याच्यात नथ विसरले. त्याच्यात एवढं काय आहे? बाबू करून दाखवतोस रे. उशीर होते त्याचं भाऊ करून दाखवते. हा. भाऊ बाकी कसला नाही. हो तिला आता परत 10 वाजता आपल्यासोबत एक वेगळीच माणसं आहेत. ही 10 वाजता थांबायचंय, 10 ते 11 तिचं 11:30. सेमिनार आहे. काय चला. तास राहिलाय प्राजू. पिक्चर कर काय करायचं. इथं खाली तर नेटवर्क पण ना. ती बॅग घे, बॅग ब्लू हिरवी हिरवी bag. आता मी जाते. आता मी दीपाताईला बोलवलं. मी पटकन जरा साडी वगैरे नीट करते आणि रेडी होते. मग आम्हाला पळायचंय. आणि दीपाताई आली आहे. जरा व्यवस्थित हे कर. गाडीत बसून करणार. 4 तासाचा प्रवास आहे. आता केलं तर काय सक्षम आहे. सगळं गाडीत बसून घालते. हातात बितात सगळं मी गाडीत बसून करते. आता रेडी झाले ना तर मी गाडीत मला सहन नाही होणार ते. 4 तास. काय करते? ब्लॉग चालत ते मला नको घेऊन आणते. दादा घेतलं सगळं. घेतला की परत वर नाही आलो ना. प्लीज. नथ घेतलीस? हो बांगड्या सगळं घेतलं. हिरव्या बांगड्या, पाहिजे घेतले ताई. पिवळ्या बांगड्या. टिकल्या कुठे? आयुष्य प्लीज. वर राहिलं काय? तुझ्याकडे नाहीये? नाही मी हळद कुंकू लावू नाही तर आता आपण येताना आणलेलं आहे. कुठून आणशील? हाय तुझ्या विचित्र म्हणजे एका वेळेला मी किती हे गोष्टी गप handle गप. करते. किती गोष्टी म्हणजे ह्या गोष्टी काय किती गोष्टी काहीतरी हाती काहीतरी बोलू नको. एका वेळेस मी एवढ्या गोष्टी हँडल करते. कुणाला तुमचं हे कुर्तो चढवलं आहे, ती पॅन्ट घातलं काय मोकळं झालं. टिकली बघा, नथ बघा, गळ्यातला बघा, हातातला बघा, पायातला बघा, बोटातला बघा, साडी बघा, परकर बघा, सगळा बघा, किती बघा. आयुष्यात या सगळ्याच मुली करतात. मग ते तू का मला हे करतोय? मग हे एवढंच का विसरली, तेवढंच का विसरली?
त्याने हे नाही करायचं, त्याच्यासोबत घरातलं पण बघा, जेवण झाले का बघा, हे जेवण झालंय का बघा? माहिती आहे ना जेवण बघा नाही. जेवण झालंय का बघा? म्हणजे काय करायचंय, एक काय फोन नाही करा, करायचं. एक फोन करा. पण तो फोन करून जेवण ते करणारी पण विसरते, माणसं फोन असून- करायला विसरते, आमचा भाजी किती करायला बघ. विसरते सगळ्या गोष्टी बघा, सांगायला. कॉन्टेंट बघा, हे बघा, ते बघा. सिंधू देव बघा, प्रणाम बघा, अर्थनेक्सस बघा, खाताचं बघा. लाईट जोरात बसली. हे पण गेले, मी बाहेर जाते. का? या तुम्ही आरामात, तुम्ही गाडी काही कधी गाडी बाहेरच काढतोय. ताई पण येणार, तू तिकडे चालेल नाही. हो हो बस नाही चला. विठू विठू कुठे म्हणून दाखव त्याला. म्हणून दाखव. जेजुरीला जायचा जायचा जेजुरीला जेजुरीला जायचा. काय करताय ग? काय? अभ्यास करायचा. कुठे पोहोचलात? आम्ही आता पुणे. किती बघणार? ही तुझी माझ्यात आली असती तर चांगलं बोललं असतं. बाबू तू टीम चेंज करणार. माझा पार्टनर कुठं आहे? गोंडेश्वर. ए गोंडेश्वर ताई कैसा है बेटा? अपना याद है ना, प्लानिंग याद है ना बेटा? मैं अच्छा हूँ बेटा, प्लानिंग याद है ना बेटा? ओके बेटा. चल बाय. आता काय करणार जाऊ? भूक लागली. मॅगडीचं बोर्ड बघितलं की मला कुठेही असलं तरी भूक काय लागते. त्या दिवशी सांगत होते तेव्हा तर खाल्लं ना. तेव्हा भूक नव्हती नकोय, मला मला. भूक नाही आहे. अरे मला भूक नाही आहे. मी घरी गेल्यानंतर एवढं पण हे किती कर- जेवले माहिती मला आहे तुला? भूक नाही आहे, मी नाही कळत तारी. पहिली गोष्ट मी घरी नको. गेल्यानंतर पण किती खाल्लंय माहिती आहे ना तुला? एवढं तर. हे करत होती. मी घरी गेल्यानंतर पण किती खाल्लं ते तुला माहितीये. मला नव्हती भूक, मी ते- बॉम्बच खाल्लेले. ठीक आहे. कचरा. टाक. हेच काम करायला बोलवतो भूक लागली आहे आणि स्वतःच्या बॅगेत असलेला ते प्रोटीन बार survival- देत नाहीयेस तू. survival वाले protein म्हणून bar मी आहेत. बारीक गाईज, म्हणून मी बारीक. ते याच्यासाठी वापरले जाणारे प्रोटीन. कशासाठी? माउथ जेव्हा एवढी बाकी राहते की आता याच्या तेवढीच नंतर बाकी आहे माझी. तेव्हा खायचं ते. हम्म. याच्यासाठी ठेव. माझा मित्र असं बोलतो अंकिता वीरू मौत पत्करीन पण हे नाही करणार. 6 पायऱ्या चढायला किती मिनिटं? 25 मिनिटं. अच्छा ओके. 5 ही मिनिटं टाइमर लावूया आता, ही एकटा माझ्याकडे आहे गेलो तर वेळ. काय 5 देशील? मिनिटं वाढवले तर त्यांनी 20 बोललेलं पहिले. गेलो जर 25 मिनिटात तर काय देशील? तुला तुझ्या बायकोला पण न्यायचंय. सगळ्या नाही पण ऍटलिस्ट 20-25. पायऱ्या, 20-25 हा. 21. त्याच्यानंतर तू चढत जायचं हा, धावत नाही जायचंय. मी कसंही जाईल पण मी जाऊ शकतो. 20 मिनिटं पण लय झालं. ताई खरं आहे का? अंकिता मी जाऊ शकत नाही 400 पायऱ्या 20 मिनिटात. नाही. लावतोयस चॅलेंज? नाही, कशाला? हा सोबत जायचं. चॅलेंज लावून बघा. हो सोबत जायचं असतं. तू जाशील पुढे, ती मागे लगीन राहणार. झाला म्हणून हिला इतकं लक्षात ठेव. मग तू नंतर ओढून अरे काढतो मम्मीच्या कानातलं मीच घालायचो, मीच तर लावायचो. या बाजूला एंड लाव. इकडनं कान बिन नाही करणार मी काही तुझे. इकडनं काम पहिले त्या हाताला दे. अरे हाताला लावलं की इकडे लावताना त्या सगळं झाडपाला लावल्यावर बघ कुणाल थांब, झाडपाला कुणाल ते थांब. हातात ठेव ठेव हातात. कुणाल ते गालाला लागते ना पण. अगं पण मी असं. लावतोय. देख लो, चल ते कानातलं काय आहे बघू दे. तिकडचं दाखव. एवढ्या ह्याच्यासाठी त्याला बाहेरून येऊन सांगत होते. असं लावायचं आहे ना तुला? हे सिंपल येत नाही. अरे घुसतच नाहीये कधी घुसतच नाही.
नाही वाटत दादाकडून लागेल. अरे कोणाला बघत कुठला आहे माणूस? अलिबागचा. तेच बोलतोय. झालं नीट लाव. घट्ट लागला काय बघ आता तेवढा तरी. लागलाच नाहीये हा. काय हा लागलाच नाहीये. दांडा तो मागे कुठे आलाय त्याचा? मग थांब ना. सू कसं काय केलंस मग? हा म्हणजे वगीत तो रेट फक्त त्याच्यात, बाकी काय होणार नाही तुझ्याकडून. अरे त्याचे प्रॉब्लेम झालाय ते आधी. हे असले काय आहे कानातले यांचे? ताई मग काय सरळ नको का ते? काय ते फिरवत बसायचं गोल 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 गोल? कोणी केले? सोनारांनी. बघ आता हा तर म्हणजे चॉईस नीट लाव. घट्ट कर ते. नाही झालं. कोणी केले? अरे त्याला सिंपल कानातल्यानं कसं पाहिजे असं ते सरकवायचं हो. पाहिजे. ते गोल 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 फिरवा. मग ते पडलं की आजकालच्या पोरींना बाई ते मळसूत्रचं पण काहीच नाही, सांभाळताच येत नाही. अरे ते इतकं काय गोल गोल फिरवायचं? डायरेक्ट सरळ असं- नटबोल्ट सारखं. नटबोल्ट असं द्या ना पण हो. काहीतरी. कान लाल झालाय जायचा. मग काय दुखतंय का मला? नाही दिसत ना ग ताई. असं पहिल्यांदा बघ तो कसा फिरतोय. आई आहे ग ती, डुकरी ना ती. ती आई आहे सांगते. प्रोजेक्ट आमची नाही जास्त फिरली अरे त्याच्यामुळे तिला- चिखलच आहे इथे सगळा. शी. त्याच्यामुळे डुकरांचं तिला कौतुक वाटणं साहजिक आहे. हा. अरे परत इथे आलंस तू. काय म्हणायची तुला आहेत का ते तुला काय म्हणायची वडिलांचं नाव कोणतं गायचं म्हणा खंडेराया पहिल्या पायलीला मानू माताची वटी पूजन मान्य करा मानाच्या 21 पायऱ्या उचलते संसाराचा भार उचला सगळी इडापिडा जाऊ द्या एवढ्याची काढू 300ची काढू 500ची काढू दोघांच्या आई वडिलांच्या नावाने इडापिडा लग्नात पाहुणे जेवली का ते देवाला निवड आंदोलन काढतात सुद्धा म्हणा जय मल्ला दोनात कर पुन्हा कर वैचित म्हणा पुढच्या वेळेस मुलगा मुलगी घेऊन येऊ द्या 5 पायऱ्या उचलायच्या म्हणजे वैचित काढायची 2 वाचन नारळ तुमच्या हातनं व्हायचं नारळ घरी न्यायचं लक्ष नवलं त्यांचं हाताने वैचित आणा गावात खाण्यावर टाका हो अशी पण चालते तसं नाही लहान मुलाला सवय देतो. असं हे सर्व लोक आता आपण जे पाया पडलो ते मृत्यू लोक आहेत
त्याच्या खाली अजून एक आहे पाताळ लोक. पाताळ लोक आणि स्वर्गलोक फक्त महाशिवरात्री उघडतं. देवाचं दुःखच नाही आहे. आणि आपण म्हणतो ना देवाने 2 बायका केल्या खंडोबाने, तर पार्वती आणि गंगा आहे. आलं लक्षात? खंडोबा म्हाळसा देवी आणि बाणू देवी म्हणजे शंकर पार्वती आणि गंगा. आलं लक्षात? त्यामुळे हे आपल्या महाराष्ट्राची पिंड आहे. देव स्वयंभू इथं कोणी बसवलं नाही. देव जोडीने आहे, त्याच्यामुळे जोडीने असं दर्शनाला येतं. आलं लक्षात? ठीक आहे. 6 महिने चालल्यामुळे यायचं. आलं लक्षात? तुम्हाला फोन करून सांगा खंडोबाने इथं पेरलेलं वाया जात नाही. आईच्या देवी ओळखत त्यांनी ही तटबंदी बांधलेली. तिथं खंडोबाचं एवढंच मोठं मंदिर, मुख्य मंदिर उतरून जाऊन इकडं भक्ताच्या पाठीमागं आलं. महाराज उतरले शंकर पार्वती ते तिथं उतरलेले, लग्नाचे उतरले तिथं उतरले पहिले. तिथे पण जातात का? हो जाते ते. खाली गाडी जाते तिथनं 750 पायऱ्यावर असते. मी म्हणा ना जुनी जेजुरी, जुनी जेजुरी जुनागड कडेपठार म्हणतात तिकडं. उतरून जाऊन इकडं भक्ताच्या पाठीमागं आलेलं. तर आमचं दर्शन झालेलं आहे. मला खूप छान वाटलं. मी पहिल्यांदा जेजुरीला आले पण खूप मस्त वाटलं आणि कुणालाही तसंही काही माहित नव्हतं. आलो तुम्ही पण मला काय काही माहित नव्हतं पण आम्ही मस्त दर्शन मला एकच घेतलं. गोष्ट माहिती असते, मनापासून देवाला पाया पडायचा नमस्कार करायचा, पोचतो. बस पोचतो. सगळं पोचतं. प्रॉब्लेम आहे काय तेव्हा पिवळं झालं ते होतच राहणार हात पुसून. हात हात पुसून. पुसत. मला खूप आधीपासून इच्छा होती इथे यायची पण मला माहित नव्हतं मी लग्न झाल्यानंतर येईन की हे काय आहे, इथे यायचं आहे असं नेहमी वाटायचं. कारण मी कधीच आले नव्हते इथे. आज मी पहिल्यांदा आले आणि ते सुद्धा लग्न झाल्यानंतर आले. खूप छान वाटलं. आता आम्ही परत मे मध्ये येऊ कारण खरं तर किट्टू बिट्टूला आणि त्यांना पण सगळ्यांना यायचं होतं पण त्यांची काही कामं आली, परत त्यांची शाळा पण आहेत. आता त्यांना सुट्ट्या पडतील मार्चमध्ये, त्याच्यानंतर आपण किट्टू बिट्टूला घेऊन पण परत एकदा येणार आहोत ना. मग ते गाणं म्हणतील जेजुरीला जायचा जायचा जेजुरीला. आता मी न जरा काढते. तर मला तिथे जे होते त्यांनी असं सांगितलं आम्हाला की जे भंडारा असतो तो झटकायचा नाही, तसंच घरी जायचं कारण त्याच्या रूपाने देव आपल्या घरी येतो. त्यामुळे मी अशीच आता थेट माझ्या घरी जाणार. काय नाही टाकून द्यायचं ना, तो टाकून द्यायचं. जुडीने दिसलाय अशी भाजी फेवरेट. मला ती मुळे ह्याच्यात लागतात ना. सगळं शेतातलं आहे, इकडचं काय नाही माझे. लांडी गावठी आहे. अलीकडची गावराने, पलीकडची पोल्ट्री गावरान. काय म्हणतात त्याला? हरभरा हवळा. जेजुरीवरनं परत येताना आम्ही भरपूर भाज्यांची शॉपिंग केली. म्हणजे एवढी भाजी तिथून विकत घेतली आम्ही. स्वतःसाठी पण घेतली, दादासाठी आणि पण घेतली, काकीसाठी आणि पण घेतली, सगळ्यांसाठी भाजी घेतली कारण ही शेतातली भाजी होती आणि खूप सुंदर होती. भरपूर खरेदी करून मग पुढे गेलो. आजीला ते भाजी घेतली ना, ते पैसे आजीकडे. आता मी नवीन भाजी घेते. मी म्हणलं हिशेब नाही केला तेव्हा तिकडे शूटिंग चालली आपली. आता घे 35 रुपये. 35 घे फक्त. हे 35 आणि आजीकडे 30. 35 रुपये घे आणि तुला बाकीचे परत दे. आणि आजीची भांड काय भांडते. माझा वटाणा सगळा विकला तर त्यांचं द्यावं लागेल. मी जाईन मोकळी मग. बघा 110 त्या 500 रुपयाची. हा भेटलं. शेंगाच आहेत, हो. हेच आहेत ते म्हणजे मटारच आहेत.
ते जास्त असतं ना. इथे पण तेच. इथे पण मटार आणि गाजर आहे. नारायण प्रति बालाजीचं मंदिर आहे ना नारायणपूरला तिथे. तिकडूनच गेलो होतो त्यासाठी. चला आम्ही बघितलं. एक selfie. हो हो घे ना. आता मी टाकते. ती बोलली आता. Pune highway is closed at 78 kilometers. Rerouting you through National Highway 753F and Walken, Pali, Khopoli Road. आपण जाऊया त्यानेच. वी डोंट वॉन्ट टू एक्सेप्ट. तुझं काम झालंय म्हणजे आता लेट गेलं तरी चालेल. Mumbai Pune तू highway गप्प is बस. closed. आम्हाला नाही बोलायचंय. आम्हाला ह्याच रोडने जायचंय. आपण 4 तास तर बोलणार आहे. कारण रिरूट केलंय ग. रिरूट केलंय. तो बंद दाखवतोय. आता अचानक बंद झाला. पण चालू आहे. आपण चल ना जाऊया. काहीतरी रोड असणार ना. Meters, keep right to take the flyover. काय पाय पडलास तर फरक काय पडतो? देवबागला घेऊन चल. त्याला पाय पडायला लागेल. लगेच तू पण पडत जा. ताई देवबागला घेऊन चल. तिथे त्याला पाय पडायला. ही माझी लक्ष्मी आहे. मी पडतोच किती वेळा पडायला लावतो. कधीच नाही पडत. कधीच नाही हा. गप गप. कधीच नाही. किती कुणाल वेळा लावलंय? एकदाही नाही. असं पण नाही की बाबा. नाही. राजू कंटाळ देतेस हा? येस. नो. कनेक्ट नाही होते. भावडासारखी करत बसतेस प्राजू. साडी काहीतरी सुटा भेटायची. प्राजक्ता पण नाच तिची वेळ करून. काय खाणार आहोत? भूक लागली. अरे आम्हाला पण सांगावं लागतं. काय माझ्या दादाला टॅग नाही गेलं. 10 वेळा आम्हाला सांगायला की ताई टॅग कर, ताई टॅग कर, ताई टॅग कर. दिसला मला. दोघं पण गेले ना? काय? त्या मळ्यात दिसला ना. काही नाही. दोघे गेले ना? मी नेहमीच टॅग करायला विसरते म्हणून तू विचारतोय. दोघं गेले. हे दोघं बरे जाऊन आले. मी पुण्याला गेलो ना ताई जेजूला गेली. आणि मळ्यातल्या टाईप केलं. मी पण गेले नाही. मी पण गेले. मागवा ना लवकर. मीच कदाचित नव्हतं गेलो. तुला केलं टॅग? मी नाही आता टॅग बिग रिक्वेस्टच नाही करत. कुणाल राव करा. काय मागवते ते मागवा. त्यांनाच कळायला नको का भावना. काय आहे? खाण्यासाठी. दादा चल 4 तास. काय रे बोलशील आता? नाही प्राजू सरळ आहे ना? हो. मग प्राजू सोबतच बोलणार आहेस का? राजू सरळच आहे. रस्ता सरळ आहे. आपल्याला सरळ बोलणार जायचं नाही आहेस का माझ्याशी तू? बोलतोय काय ना बोलून काय करू. मग तेच ऑप्शन नाही. मी सुप्रीम कोर्टला फोन करणार नाही ते. काय झालं? हा कशाला? आणि तिला माहितीये दादा लगेच हे होणार. ते लगेच बोलणार. ते तिला नाही आहे त्याचं. तुझ्याबद्दल काय झालं तर ते टेन्शन घेते. तू विचार करत बसते ना. तिला माहितीये दादा एकदम चिल माणूस आहे. काय चिल नाही तू. चिली आहे तो. चिली आहे. एक्सप्रेस वे बंद केला होता आणि मी कुणाला म्हटलं की जो दुसरा रूट दाखवतोय खोपोली मार्गे तो 4 तासाचा प्रवास जरी असला तरी मग आपण ठीक आहे ना, आपण घरी जाऊया. आणि त्यामुळे कुणाला राग आला होता. भयान शांतता पसरली आहे. आताच एक वादळ येऊन गेलंय. शांतता दिलं मोठं वादळ येऊन गेलंय. शांततेच्या आधी. कारण रस्ता बंद झाला होता. आपण काही नाही आत्ताच थोडंसं वादळ आमच्या गाडीमध्ये येऊन गेलं. त्याच्यामुळे कुणाल शांत झालेला आहे. हो ना कुणाल? चक्रवत होतो. कारण मुंबई पुणे एक्सप्रेस वे हा पुढच्या 5 तासासाठी बंद करण्यात आलाय आणि त्याच्यामुळे मला कुणाला विचारलं कसं जायचं. मी सांगितलं दुसरा रस्ता जो आहे दाखवतो 4.5 तासाने तिथून जाऊया. 2 तासाच्या रस्त्याला आता आम्हाला 4.5 तास जवळपास लागणार आहेत. आणि आता आम्ही ते घाटातनं निघालोय. तर कुणालच्या मध्ये तो घाट सेफ नाही, हे नाही ते नाही, तरी पण आता आम्ही निघालोय. त्याच्यामुळे कुणालचा चेहरा उतरलेला आहे. मोठं वादळ होतं. मी बघते दादा. तू नको. बघ कशा बोलतात. स्टेट आहे ना प्राजू? हो हो. तू खूप नको मोठं. बघू. मी बघते. एवढं वादळ होतं गाईज. आम्ही चक्रावलो त्याच्या. चक्रावलं आम्ही. एका कोपऱ्यात एका पॉइंटला मला वाटलं की इथेच उतरते मी. ट्रेनने जाते.
एका कोपऱ्यात बसलेला आम्ही मध्ये. गप्प बसलेलो. आता आपण पोहोचल्यानंतर या विषयावरती बोलूया. 7:57 झालेत. आम्ही पुण्यात एका वेगळ्या रस्त्याने चाललोय. रोबोट आहे झाडे चालू आहे. अशा प्रकारे आम्ही प्रवास करून रात्री 12 वाजता पोचलो आणि कुणालची जी चिडचिड झाली होती ती तर नेक्स्ट लेवल होती. पण आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघा काय झालं. आता बोल. हा बोलत होता काल की आपण रात्री थांबूया. नाही तू काय पहिले काय झाला नंतर तू काकांकडे थांबणार होतो आपण हा. अजयच्या आई हा, बाबांकडे बरोबर. पण ते पण मी काय म्हंटलो नको सकाळी हिला जायचंय लवकर जाऊया आपण म्हणजे देव कुठल्याही रूपात कधी येऊ शकतो. पण देवा निहा तुका मी या सीटवर बसून आधीच सांगलेलं आता आहे. देव सांगतोय त्याचं काय आता पण तेच सांगतोय त्याला तुला. देव बोल. काही नाही मी त्याला काल म्हटलं होतं की आपण जाऊया हे 4 तास आहे पण त्याचं असं आलं होतं की आता एवढं मी दिवसभर सांगतो. मी ड्राईव्ह मी केलंय सांगतो. आता मला कंटाळा येतोय असं त्याचं जेजुरीवरून होतं. पण निघालो. जर आम्ही रात्री राहिलो असतो तरी सुद्धा आज सकाळी पण तिथे ट्रॅफिक जॅम होतं कारण ट्रॅफिक जाम अजून निघालच नाहीये निघालच नाही हळूहळू निघते हळूहळू. पण काल तू बोललीस की जेजुरीवरून काय नाही मोरल ऑफ द स्टोरी इज बायकोचं ऐका बायको नेहमी बरोबर असते बाकी काही नाही. तर या ब्लॉग मध्ये एवढंच आपण भेटूया उद्याच्या हा, ब्लॉग ते मध्ये. सांग ते सांग काय? महत्वाचं पहिले आपण जेजुरीवरून निघालो आणि जेजुरीवरून निघाल्यानंतर हा. तू बोललीस की एवढ्या लांबून जायला देतोय देवाने आपल्याला शिक्षा दिली हा. पण शिक्षा नव्हती ती. नाही देवाने आमच्यासाठी चांगलं केलं. जसं आपण नेहमी निगेटिव्ह गोष्ट बघतो तसं मला पटकन असं आलं की यार देवाने शिक्षा दिली. बघितलंस ना आपण उशिरा गेलो दर्शनाला. लग्न झालं जायला पाहिजे होतं पण मी हे नाही बघितलं की देवाने शिक्षा न देता देवाने योग्य वेळेला म्हणजे तुम्ही दर्शनाला आलाय पण देवाने योग्य वेळेला आम्हाला तो मार्ग दाखवला आणि आम्ही मग दुसऱ्या मार्गाने गेलो. So 11:30 घरी आलो आम्ही. 11:30 वाजता घरी आलो. So आपण पॉझिटिव्ह गोष्टींकडे बघायला शिकलं पाहिजे हे मी यातून शिकले. तर या व्लॉग मध्ये एवढंच आमचा दुसरा दिवस चालू झाला आणि आता मला बरीच कामं आहेत ती मी दुसरे कामं दिवस करून दुसरी घेते. भांडणं दुसरे खेळ मज्जा मज्जा. सी यू चल. नेक्स्ट व्लॉग गाईज. Bye. गप रे.